महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे। मनमानी कारभार, गैरशिस्त आणि हलगर्जीपणाच्या आरोपांवरून तब्बल 12 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। प्रति किलोमीटर उत्पन्न आणि खर्चाच्या आढाव्यानंतर समितीच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। निलंबित अधिकाऱ्यांमध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने नाशिक विभागातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान कामकाज सुरळीत सुरू राहावे यासाठी महामंडळाने निलंबित अधिकाऱ्यांच्या पदांचा अतिरिक्त कार्यभार नाशिकसह अहिल्यानगर, धुळे आणि बुलढाणा विभागातील अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे। मात्र या आदेशातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। निलंबित झालेल्या एका अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार यापूर्वीच निलंबित असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे एसटी महामंडळाच्या कारभारावर टीका होत असून या गोंधळावर प्रशासन काय स्पष्टीकरण देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज साठी अनिल शिरसाट, नाशिक।